ॲडव्होकेट जनरल श्री पांगम, राज्याचे मुख्य सचिव श्री पुनीत कुमार गोयल, स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे सगळे आदरणीय सदस्यगण, गोयच्या प्रशासनातले सगळे अधिकारी, विविध पुरस्काराचे मानकरी, सशस्त्र पोलीस दल, अग्निशामक दल, होमगार्ड, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया, शालेय विद्यार्थी, माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, उठो जवानो देश की वसुंधरा पुकारती, ये देश है पुकारता, पुकारती माँ भारती. स्वातंत्र्याची 76 वर्सां पुराय करपाच्या या ऐतिहासिक दिसाच्या निमित्तान गोयच्या लोकांक हांव काळजांतल्यान परबी पावयता. हजारांनी भारतीयांनी केल्ल्या त्यागाचो आमी उपकार मानून याद करता म्हणून आयचो आमच्या सगळ्या खातीर हो एक अभिमानाचो दीस आसा. सगळ्या स्वातंत्र्य झुजाऱ्याक, शौर्याक आणि त्यांच्या त्यागाक हांव नमन करता. स्वातंत्र्याच्या 76 वर्सां पुराय करपाक एक अत्यंत उल्लेखनीय गजाल आसा. इश्टानो, हांव तुमचो मुख्यमंत्री म्हणून 5वे खेपे स्वातंत्र्य दिसाचें भाशण दिता. 5 वर्सां जालीं आमचें सरकार सत्तेर आयिल्ल्यान ह्या काळात राज्या मुखार अनेक अडचणी आयल्यो, संकश्टां आयलीं, पूण तुमचो विश्वास आणि आशीर्वाद ह्या देठात म्हज्या सरकारान ह्या सगळ्या परिस्थितींतल्यान समर्थपणान भायर सरून गोयच्या विकासाची यशोगाथा निरंतर चालू दवरपाक शकलो ही भोवमानाची गजाल आसा. हांव ह्या खिणाक आमचो प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी आझादी का अमृत महोत्सव हाच्या अंतर्गत देशाच्या उज्ज्वल भविष्या खातीर घेतलेले विविध निर्णय तांच्यांनी चालीक लायल्या, तांच्या ह्या उपक्रमा खातीर तांकां परबी भेटयता. आमचो देश विकसीत भारत 2047 हे स्वप्न साकार करपाक आणि योजनाबद्धरित्या काम करपाक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात सर्वसामान्यांचो विकास आणि विकसित करपाक आणि विश्वगुरू भारत जावपा खातीर हे आमचे व्हड स्वप्न साकार करपा खातीर आमी सगळे मेळून वावरुया. हाचोच एक भाग म्हणून गोंय सरकारान चिंतन शिबिराचे आयोजन करून सरकाराच्या प्रत्येक खात्यात पॉझिटिव्ह चेंज घडोवन हाडपा खातीर नव्या विचाराक, नव्या तंत्रज्ञानाक आत्मसात करून प्रशासन लोकभिमुख करपाक आणि गतिमान करपाच्या नदरेन आराखडो तयार करपाचो नियाळ घेवपाचें काम सुरवात केला. सध्या आमी हवामान बदल सारकिल्ल्या परिस्थितींतल्यान संक्रमण करतात आणि महामारी सारकिल्ल्या परिस्थितीचेर खूप यशस्वीपणे आमी जैत मेळयला. वेगवेगळ्या सरकारी उपक्रमा वरवीं, धोरणा वरवीं आणि कार्यावळी वरवीं आमचे सरकार, राज्य तसेच केंद्र सरकार देश समर्थपणान पुढे वचपाची वाटचाल करीत आसा. स्वयंपूर्ण गोंय ही गोंय राज्य आत्मनिर्भर जावचे, स्वयंपूर्ण जावचे या नदरेंतल्यान स्वयंपूर्ण गोंय हो कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2020 या दिसा सावन आमी चालू लायलो आणि अंत्योदय तत्वाचेर हो कार्यक्रम राबोवपाक आमी यशस्वी जाल्ले. प्रत्येक घटकाक ताज्यो मूलभूत सुविधा दिवच्यो म्हणून सरकारान फाटल्या आपल्या टेन्युअरांत जायते काम केलां आणि ताकाच लागून म्हणजे मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स हाची प्रचिती आमकां सगळ्यांक आयल्या. ह्या कार्यावळीच्या पयल्या टप्प्यात आमच्या स्वयंपूर्ण मित्र, तालुका नोडल ऑफिसर्स आणि सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी, पंच, सरपंच यांच्या सगळ्यांनी खूप बऱ्या पद्धतीचे काम करपाक शकले. म्हणूनच तर सगळ्यात चडांत चड 24,000पेक्षा चड नागरिकांच्या मेरेन वेगवेगळ्यो आमी येवजण्यो पावोवपाक शकल्यो, ज्यो हाच्या पयलीं केन्नाच पावूंक नाशिल्ल्यो. आता स्वयंपूर्ण गोंय 2.0 ही कार्यावळ आमी सुरू केल्या. तातूंतल्यान स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग हो आमी कार्यक्रम हातात घेतला. युवक आणि महिला हांचे सशक्तीकरण करप, तांकां कुशळटाय विकास करप, उद्योजक निर्माण करप हाचेर चड म्हत्व आसा. स्वयंपूर्ण गोंय 2.0 ह्यो योजने खाला SHG आणि तरणाटे आणि महिला खातीर उद्योजकताक सुरवात करप हो आमी हातांत घेतला. फाटल्या काळात आमी पळयता की वेगवेगळ्यो कार्यावळी ज्यो उरिल्ल्यो त्यो ह्या काळात आमी डायरेक्टरेट ऑफ द स्किल डेव्हलपमेंट ITH हांच्या मार्फत स्किलिंग करपाचें काम सुरवात केला. त्याच बरोबर वेगवेगळी कॉर्पोरेशन्स, वेगवेगळी डिपार्टमेंट गांवागांवांतल्यान मोठ्या प्रमाणात स्किलिंग कार्यावळ हांगासर सुरवात आसा. आमी पळयता खास करून महिला ज्यो गांवगिऱ्या वाठारांनी त्यांची जीवनशैली उंचेल्या पावड्याचेर हाडपा खातीर आमचें सरकार सातत्यान काम करीत आसा. काणकोण आसतलें, सांगे आसतलें, केपें आसतलें, अशा गांवांतल्यान वेगवेगळ्या अनुसूचित जाती जमाती
हाच्या खातीर आमचे सरकार जायते वेळी वेगवेगळी कामां करता आसतना तुमकां दिसता। एड्युकेशन क्षेत्रात आमी पळयता की ह्या बाबतीत पुराय देशापेक्षा उंचेल्या पावंड्यार पावपाचो आमचो मोख आसा आणि म्हणूनच तर शिक्षणाची गुणवत्ता सुधारपा खातीर आणि नवो बदल आत्मसात करपाक शैक्षणिक मळार गोंयकार सातत्यात अग्रेसर आसा। NEP 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हाची अंमलबजावणी करपाक आवश्यक ते सगळे प्रयत्न आमी चालीक लायल्या आणि पयलेच फावटी पुराय राष्ट्रीय मळाचेर आमी पळयता की प्रायमरी एड्युकेशन किंवा हायर एड्युकेशन या क्षेत्रात गोंय जे आसा NEPचे धोरण राबोवपा खातीर एक नंबराचेर फुडें आसा। गोंयच्या सगळ्या विद्यार्थ्यांक 12वी मेरेन आमी पळयता की स्मायल फाउंडेशन नवी मुंबय यांच्या वतीन बायजूस लर्निंग ऍप ऑनलाईन पद्धतीत हो प्रकल्प आमी चालीक लायला आणि चालीक लायता आसतना सरकारी तिजोरेचेर कसलोच आमी आर्थीक भार घालूंक ना। कोडिंग आणि रोबोटिक शिक्षण आमी फाटल्या 2 वर्सांपासून गोंयांत राबयता आणि 6वे पासून आज 9वे पर्यंत गेल्ले विद्यार्थी खूप बऱ्या अर्थात कोडिंग आणि रोबोटिक एड्युकेशन प्रत्येक सगळ्या गोंयांतल्या सगळ्या एड्युकेशन क्षेत्रात घेता। कोडिंग आणि रोबोटिक हाच्या बाबतीत आणि मी लॅब सुद्धा सगळ्यापर्यंत पावोवपाक शकले। स्किल डेव्हलपमेंट ही गोंय सरकाराची प्रमुख मोख आसा। कौशल्य विकासाच्या मळाचेर उल्लेखनीय कार्य करून गोंय राज्यात आदर्श राज्य करप हो आमचो हावेस आसा आणि ताकाच लागून टाटा वांगडा MOU करून 5 सरकारी ITI हांचो कायापालट करून टेक्नॉलॉजी हब करपाची मोख सध्या सरकारान दवरल्या। या प्रकल्पा खातीर टाटा स्वखर्चान ही सगळी सामग्री हाडटले तांच्यांनी जवळपास 156 कोटी रुपया खर्च करपाचे थारायल्या आणि त्याच वांगडा सरकार या स्किल डेव्हलपमेंटाच्या बरोबर 40 पेक्षा चड कोटी रुपया खर्च करून सगळ्यो ITI अपग्रेडेशन करपाचे सरकाराचे मोख आसा। त्याचबरोबर डायकिन हाच्याकडे सेंटर ऑफ एक्सिलन्स रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर हाच्या खातीरूय MOU आमी साइन केला। जॅग्वार ग्रुप हांच्याकडे प्लंबिंग प्रशिक्षण हाचो MOU सरकारान साइन केला। 47 विविध MOU करता आसतना थळाव्या तरणाट्यांक आपल्या उपजीविकेचे साधन दिवचे हीच सरकाराची मोख आसा। सिमेंस लिमिटेड हांच्या बरोबर आमी ITI प्रिन्सिपल आणि इन्स्ट्रक्शन हांकां वेगवेगळ्या पद्धतीची ट्रेनिंग दिवन सगळ्या भुरग्यांक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिवपाचे थारायला। रिचा या संस्थेमार्फत अपस्किलिंग आणि हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग्स हाचे प्रशिक्षण दिवपाचे थारायला आणि पहिलेच फावटी हॉस्पिटॅलिटी सेक्टरात खूप मोठ्या प्रमाणात गोंयचे तरणाटे हे वांटेकारी जातले हातूंत दुबाव ना। गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जिम हाच्या मार्फत कौशल्य विकासाच्या खातीर सगळ्या कर्मचाऱ्यांक MDPचे प्रशिक्षण दिवपाचे आमी थारायला। श्री श्री रुरल डेव्हलपमेंट हाच्या सौजन्यान स्किल सेंटर ऑफ एक्सिलन्स फार्मागुडी ITI या संस्थेच्या आता मेरेन फार्मागुडी ITI हांगासर सोलार पॅनल इलेक्ट्रिकल पॅनल हे कार्यान्वित केल्या आणि ITIच्या भुरग्यांक आमी ट्रेनिंग दिवपाच्या कामाचेरय भर दिल्या। गोवा शिपयार्ड हांच्या वतीन आमच्या ITIचे अपग्रेडेशन जाता आणि ट्रेनिंग म्हणून वेगवेगळ्या भुरग्यांक ते प्रशिक्षणही दित आसा। फेलोशिप या कार्यक्रमाच्या अंतर्गत आमच्या गोंयच्या तरणाट्याच्या मदीं खूप क्षमता आसा आणि तीच क्षमता आमी या सरकारी डिपार्टमेंटांनी तांकां सांबाळून घेवचो त्यांची प्रतिभावंत तरणाट्यांची कार्यावळी आमी ह्या फावटी सुरवात केल्या। ह्या वेळार म्हाका सांगपाक खूप खोस भोगता की फेलोशिप कार्यावळींतल्यान एका CM फेलोची अमेरिकेंतल्या युनिव्हर्सिटी ऑफ टोलेडो हांगासर PhD इन मेडिसिनल केमिस्ट्री खातीर निवड जाल्ली आसा। त्याच बरोबर दुसऱ्या CM फेलोची रशिया देशात जावपी द एशियन डायलॉग 2023 हाच्या खातीरय बी आमच्या फेलोची निवड जाल्या। ही गोंयकारां खातीर अभिमानाची गजाल आसा। अप्रेंटिसशिप कार्यक्रम व सरकाराचो एक प्रमुख कार्यक्रम ज्या कार्यक्रमाची तोखणाय आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी केल्ली आसा। आमच्या सरकारान गोवा चीफ मिनिस्टर अप्रेंटिसशिप पॉलिसी द गव्हर्नमेंट एस्टॅब्लिशमेंट 2023 हाच्या अंतर्गत स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग हो कार्यक्रम चालीक लायला। अप्रेंटिसशिप कार्यावळीत आमी आजपर्यंत पळयता की फक्त ITI आणि इंजिनियरिंग न्ही तर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट वेगवेगळ्या सेक्टरांतले मॅट्रिक नॉन मॅट्रिक 12वी असे सगळे तरणाटे सरकारी आणि बिगर सरकारी आस्थापनात जॉईन जावपाचे आसात आणि आतापर्यंत जवळपास 10,000 भुरग्यांनी हाची नोंदणी केल्या। 5,000 भुरग्यांक पयलेच फावटी अशा पद्धतीत सरकारी डिपार्टमेंटांनी ट्रेनिंग घेवपाची संद हितून अवेलेबल जाल्या
आम्ही म्हणटा तो एक वर्क कल्चर गोंयांत डेव्हलप जावचो म्हणून ह्या पद्धतीची कार्यावळ सुरवात जाल्या. म्हाका खबर आसा की येता त्या काळात प्रायव्हेट सेक्टरात जॉईन जाल्ले अप्रेंटिसशीप इन फ्युचर ह्या पद्धतीचो वर्क कल्चर जर डेव्हलप जाला आसत मॅक्झिमम 80% पेक्षा चड तेच लोक परत एकदा प्रायव्हेट सेक्टरात आपूण थंयसर जॉब एब्झॉर्ब जावपाक शकतले आणि मोठ्या प्रमाणात आमी अनएम्प्लॉयमेंटाचो प्रश्न गोंयांतलो सुटोवपाक शकतले. आमी हाची नोंद राष्ट्रीय स्किल डेव्हलपमेंट पोर्टल हाचेर करून आमी ह्या पद्धतीचे 10,000 प्लस म्हणजे 15,000चे अप्रेंटिसशीप आयजूय बी आमी पळयता की नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पोर्टल हाचेर अवेलेबल आसा. म्हणजे गोंयांतल्या प्रत्येक तरणाट्याक एक तर शिक्षण घेवपाक जाय ना जाल्यार नोकरी करपाक जाय. ताज्या मदीं बेकार रावपाचो आसत जाल्यार ताणी अप्रेंटिसशीपीक जॉईन जावचो आपल्याक स्किलिंग करचो जेणे करून ताका वेगळी ऑपॉर्च्युनिटी तेजी वाट पळयतली. गोंयांत आमी वेगवेगळे अचिव्हमेंट्स करपाक शकले. तातूंतलीच आमी गोवा इंडस्ट्रियल पॉलिसी 2023 आमी पळयता की गोवा आयटी पॉलिसी आसतली, गोवा स्टार्टअप पॉलिसी आसतली किंवा गोवा टुरिझम पॉलिसी आसतली. हाच्या मार्फत वेगवेगळे ग्रीन इंडस्ट्रीज गोंयांत आमी अट्रॅक्ट करता आणि ताकाच लागून गोंयांत मोठ्या प्रमाणात मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आयल्या उपरांत अशा पद्धतीच्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीक आमी गोंयांत आपयता. आणि ताकाच लागून आज गोवा रेस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ एग्रीकल्चर लँड बिल 2023 हो कायदो आमी पारीत करून माझ्या सरकारान गोंयच्या शेताचे खात्याचे दायित्व संवर्धन करपी तो ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारान घेतलेलो आसा. आमचे गोंय राज्य अल्पसंख्याक वित्त विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास वित्त महामंडळ नवी दिल्ली कडल्यान बरी कामगिरी केल्या बद्दल पश्चिम क्षेत्रातल्या राज्यांमध्ये त्याचो 3रो क्रमांक मेळ्ळो ही भोव अभिमानाची गजाल आसा. जीएसटी कायदो चालीक लावपाच्या खातीर विविध व्यवसाया कडल्यान प्रलंबीत असलेली थकबाकी वसूल करता आसतना गोवा रिकव्हरी ऑफ एरियस टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी अँड अदर ड्यूज थ्रू सेटलमेंट बिल 2023 विधानसभेत आम्ही पारित करून गोंयच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रियलिस्टांक आम्ही थकाय दिल्या जेणे करून त्यांच्यानी ट्रान्सपरंट बिझनेस करपा खातीर गोंय सरकार बरोबर सदोदीत कार्यरत रावचे हे आम्ही त्यांच्या लागीं मागता. वेगवेगळ्यो नोंदी तयार करपा खातीर सरकारी आस्थापनांतल्यान मॅनेजमेंट अँड प्रिझर्वेशन ऑफ रिकॉर्ड्स हाच्या खातीर गोंय सरकारान द गोवा पब्लीक रिकॉर्ड बिल 2023 हे संमत केला आणि सगळ्या खात्यामध्ये ही नोंदी सांबाळपा खातीर मार्गदर्शन करपी आम्ही आता पळयता की सगळे रिकॉर्ड्स जर मेंटेन करतले आसत जाल्यार आमकां द गोवा पब्लीक रिकॉर्ड बिल 2023 हे बिल गोंयच्या विधानसभेत पारीत करून एका प्रकारे अशा पद्धतीचे रिकॉर्ड मेंटेनन्स करपा खातीर सगळ्यांचेर आम्ही बंधनकारक केल्ले आसा. त्याचप्रमाणे द गोवा एन्शियंट अँड हिस्टॉरिकल रिकॉर्ड्स एक्विजिशन अँड प्रिझर्वेशन बिल 2023 हे विधानसभेत आम्ही पारीत केले आणि पहिलेच फावटी हे विधानसभेत संमत जाल्ल्या बिलापासून आम्ही पळयता की ताका लागून आमचो ऐतिहासिक नोंद आमचे ऐतिहासिक पुरावे वेगवेगळ्या राज्यात आसतले, देशात आसतले किंवा परदेशात आसतले हे हाडपा खातीर आम्ही हो कायदो पारीत केला. आणि हाच्या फुडें इतिहास संशोधकांक त्याचे हिस्ट्रीचो अभ्यास करपाचो आसा, वेगवेगळ्या विशयांत PhD करपाची आसा, ताच्या खातीर द गोवा एन्शियंट अँड हिस्टॉरिकल रिकॉर्ड एक्विजिशन अँड प्रिझर्वेशन बिल 2023 हे खूप कामाक येतले आणि गोंयचो खरो इतिहास लोकां समोर हाडपा खातीर ते सातत्यात अशा पद्धतीचे PhD स्कॉलर्स वावुरतले हेजी म्हाका गर्व आसा. आमी पळयता की आमच्या सरकाराक होमगार्ड सर्व्हिसीस गेल्या कितलीशींच वर्सां आपल्या सर्व्हिसीस ज्यो आसा त्यो गोंय सरकाराक दीत आशिल्ले बट तांकां केन्नाच थोड्या जाणांक मानाचें स्थान मेळूंक शिकूंक नाशिल्लें. तांची इच्छा आशिल्ली की केन्ना तरी आमी बी पुलिसेंत या भरती जावचे, पुलिसेंत भरती जावना म्हणून होमगार्ड जाल्ले. बट 62 अशा होमगार्डाक आमी कायद्यात रिलॅक्सेशन करून तांकां पुलीस भरतीत करपाचो निर्णय घेतला. त्याही सगळ्यांचे हांव खूप खूप अभिनंदन करता. चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर्स आमकां सातत्यात खबर आसा गोंय राज्याची आमी स्वातंत्र्याची 60 वर्सां आमी पुराय केली पण तरी सुद्धा CFF कॅटेगरीच्या अंतर्गत येवपी खुबश्या भुरग्यांच्यो नोकऱ्यो दिवपाच्यो उरिल्ल्यो. आज ह्या सुवाळ्याचेर थोड्या दिसा पयलीं 42 भुरग्यांक आमी नोकऱ्यो दिल्यो. उरलेले सगळे भुरगे जे आसा हे 19 डिसेंबर 2023 पैकी सगळ्या CFF भुरग्यां खातीर आमी नोकऱ्यो निश्चितरित्या दितले हाचें हांव आश्वासन आयच्या घडीत दिता. सरकारी वेवस्था आनी नागरीक म्हटले काय आमी सरकाराचेर लक्ष केंद्रीत करपा खातीर समाजाचो प्रचार वाडोवपा खातीर सातत्यात आमी वेगवेगळे कार्यक्रम केले. तितून सरकार तुमच्या दारी, मंत्री तुमच्या दारी, प्रशासन तुमच्या दारी
अशा वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे प्रशासकीय अधिकारी असतले, मंत्री असतले, हे सातत्यात लोकांच्या बरोबर वचून लोकांचे प्रश्न सुटावे करपाचे काम आमच्या सरकारान सातत्यात केला आणि तेकाच लागून एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट लोकांमध्ये क्रिएट करपाचे काम म्हज्या सरकारान केला। अंत्योदय तत्वाचेर चलपी हे सरकार कोणाचेच कसल्याच पद्धतीचे काम उरचे न्ही म्हणून तर सातत्यात आमी वावुरता। आमी पळयता की 13 फ्लॅगशिप प्रोग्राम जो केंद्रीय लेवलाचेर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी याचो नियाळ घेता, त्या 13 फ्लॅगशिप प्रोग्रामात जवळपास 8 ते 10 प्रोग्रामांनी गोय हे एक नंबराचेर आसा। ही गोंयकारां खातीर अभिमानाची गजाल आसा। तातूंतल्यान आमी वेगवेगळे इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, वॉटर फॉर ऑल, टॉयलेट फॉर ऑल असे विविध कार्यक्रम जे आसा हातूंत सातत्यात गोय हे एक नंबराचेर उरला। हे गोय सरकाराची स्तुती बी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी केल्या। आमी पळयता की आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीतूय बी गोय फाटी उरचे न्ही म्हणून गोवा ब्रॉडबँड प्रणाली 191 ग्रामपंचायती आणि जवळपास 1,500 सरकारी कार्यालयां हितूंतल्यान शैक्षणिक संस्था हांकां इंटरनेटात जोडपाचें काम राज्य सरकारान केल्लें आसा। हो प्रकल्प नेटान फुडें वचचो म्हणून आमी पळयता की हर घर नल हाच्या उपरांत हर घर फायबर ही योजना सरकारान कार्यान्वित करपाची थारायल्या आणि भारत सरकाराच्या बरोबर भारत ब्रँड हितूंतल्यान 2,196 कोटी रुपया केंद्र सरकारा कडल्यान हेजो आमकां वांटोय मेळपाचो आसा आनी तातूंतल्यान प्रत्येक घरात हर घर फायबर ही योजना पावोवन गोंय एक उंचेल्या पावड्यार आयटी सेक्टरात व्हरपाचें काम म्हज्या सरकारान करपाचें थारायलां। G20 चे यशस्वी आयोजन आमचे सरकार करपाक शकले आणि म्हणून तर G20 च्यो वेगवेगळ्यो बसका राज्यात जाल्यो आणि तातूंतल्यानूच आमी पळयता की सर्वोच्च लेखा परीक्षण संस्था साई 20 शिखर परिस्थितीचे आयोजन G20 चे पर्यटन आणि ऊर्जा मंत्र्यांची बसका आशिल्ली ही राज्यात आमी घडोवन हाडपाक शकले। G20 च्या बसकेच्या भायर शंघाय सहकार SCO परराष्ट्र मंत्र्यांची बसका, निवळ ऊर्जा मंत्र्यांची बसका अशा पद्धतीच्यो वेगवेगळ्यो मिशन इनोव्हेशन हेची 8 बसका ह्या सरकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पावड्याचेर आमी ह्या वेळार घेवपाक शकले। G20 च्या बसकेकूच गोंयांत आंतरराष्ट्रीय G20 चित्रपट पर्यावरण महोत्सव गोंय हातूंतल्यान जालो। त्याच बरोबर G20 देशांनी युरोपियन संघातल्या कांय देशांनी हातूंतल्यान वांटो घेतलो ही तितकीच महत्वाची बात आसा। उल्लेखनीय केल्ल्या आंतरराष्ट्रीय समयाच्या सुसूत्रीत या गोंय सरकारान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हातूंतल्यान वेगवेगळ्यो गजाली घडोवन हाडल्यो ही गोंयाक अभिमानाची गजाल आसा आणि G20 चे डिक्लेरेशन हे गोवा डिक्लेरेशन म्हणून जातले ही गोंयकारां खातीर एक तितकीच अभिमानाची गजाल आसा। आमच्या सगळ्या G20 च्या यशस्वी आयोजना खातीर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफाचे खूप खूप अभिनंदन करता की तांच्यांनी केल्ले काम हे गोंयाक म्हाका दिसता उंचेल्या पावड्याचेर व्हरून दवरता। गोंय टुरिझम क्षेत्रात खूप मोठ्या पावड्याचेर व्हरून तांच्यांनी दवरला। त्या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफाचे हांव खूप खूप अभिनंदन करता G20 च्या आयोजनाच्या बद्दल। गोंय सरकार क्लीन एनर्जीच्या बाबतीत सातत्यात एक पाऊल फुडें आसा। गोंय सरकाराची पुरवण आणि मागणी हाच्या नदरेत गोंय राज्यात प्रचलित उर्जेचे परिस्थिती मेळोवपा खातीर रिन्युएबल उर्जेची व्याप्ती मेळोवपा खातीर आर्थीक कार्यावळींतल्यान गोवा स्टेट क्लीन एनर्जी रोडमॅप हो आमी कार्यान्वित केला आणि गोवा स्टेट क्लीन एनर्जी रोडमॅप हाच्या खातीर आमी ग्रीन पॉवर, येरादारी इंधनाचे मिश्रण, मागणी व्यवस्थापन आणि ऊर्जा कार्यक्षमता आणि कार्बन इमिशन झिरो करपा खातीर 2050 पर्यंत राज्यात 100% आरी करप हो आमचो मोख आसा आणि म्हाका निश्चितच खात्री आसा हो मोख कंप्लीट राज्यात 2050 पर्यंत आरीचेर व्हरपा खातीर गोंयांतले म्हजे सगळे भाव आणि भयणी सरकाराक सातत्यात मदत करतले आणि आमी हो प्लॅन यशस्वी करपाक शकतले। आणि हाच्याच खातीर SGVN आसतले, मिनी आसतले ह्या कंपनी कडेन MOU सायन करून थिन मेम्ब्रेन फ्लोटिंग सोलार PV पॅनल्स आसतले किंवा पंप स्टोरेज हायड्रो पॉवर आसतले ह्या संबंधात गोंयांत काम करपाक सुरवात केला। गोंय सोलार धोरणात आणि नेट मिटरिंग प्रणाली वांगडा ग्रीड कनेक्टेड सोलार प्रणालीच्या क्षेत्रा खातीर योजनेत सहभाग हाडपाचो गोंयांत आरी उत्पादनाचे नवीन मार्ग सोदपा खातीर गोंय सरकार सातत्यात तात्पर आसा। त्याचबरोबर 4 दिसा पयलीं आमी पळयला की पणजे सिटी ही सोलार सिटी जावपाची, फुडल्या 15 ऑगस्टाच्या पयलीं पणजे सिटी ही पूर्णतः सोलार सिटी जावची, ती रिन्युएबल एनर्जीचेर कन्वर्ट जावची हो मोख आमी दवरला। सगळ्या पणजेकारांनी ताका सहकार्य करचे
हे त्यांच्याकडे आम्ही मागता. आम्ही पळयता की स्वयंपूर्ण मित्रांनी गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर आमकां खूप मदत केली आणि सगळ्या स्वयंपूर्ण मित्र आणि सरकारी अधिकाऱ्या खातीर तर आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय हे गोंयचे स्वप्न साकार करपाक आम्ही पुराय गोंय आम्ही राज्यभर आणि देशभर पावोवपाक शकले. त्या धर्तीचेर गोंयांत आम्ही पळयता की ग्रामीण मित्र कॉमन सिटीजन सर्व्हिस सेंटर या नावाची ग्रामीण मित्र नवीन चळवळ आम्ही कार्यरत केल्या. कालूच जवळपास केंद्र सरकाराच्या 400 पेक्षा चढ असलेली कॉमन सर्व्हिस सेंटर हाचो बरो उपयोग करून ताच्याच बरोबर ग्रामीण मित्रा खातीर जोडून म्हणजे गोंयांतली हर एक राज्य आणि केंद्र सरकाराच्यो ज्यो योजना ज्यो सिनियर सिटीजन असतले जांकां घराकडे बसून अशा पद्धतीच्यो सर्व्हिसीस जाय त्यांनी अल्पशे मान दिवन ह्यो सर्व्हिसीस आपल्याक घेवच्यो म्हणून आमचे ग्रामीण मित्र जे आसा हे कार्यरत रावतले आणि आयच्या आयटी क्षेत्रात पुराय देशापेक्षा एक पावल फुडें वचून आम्ही ग्रामीण मित्र ही कार्यावळ जी आसा ही फुडें सरसल्ली आसा. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आम्ही सातत्यात म्हणजे पळयता. वुमन एम्पॉवरमेंट इज अ क्रुशियल टू इंडियाज ग्रोथ. द डेज ऑफ सीइंग द वुमन एज अ हाऊसमेकर हॅव गॉन अँड वी हॅव टू सी द वुमन एज अ नेशन बिल्डर. माननीय प्रधानमंत्री हांची ही उतरां आसा. आम्ही सातत्यात बहिणीकडे आमच्या भगिनीकडे पळयता आसतना आदरपूर्वक पळयता. आमकां शाश्वत समाज जाय जाल्यार मागीर बायलांक फक्त सामाजीक न्हय तर आर्थीक नदरेन सशक्त करपाची आमकां गरज आसा. बायलांच्या उदरगतीची मोख दवरून आम्ही पळयता आर्थीक सशक्तीकरण करपा खातीर आमचें सरकार कटिबद्ध आसा आणि बायलांच्या सशक्तीकरणाक समाजाचो विकास वो सुनिश्चित करूंक शकता वो विश्वास माझ्या सरकाराक आसा. म्हणून वेगवेगळ्यो योजना जाय त्यो ईडीसी मार्फत आसतल्यो पीएमईजीपी मार्फत आसतल्यो अश्यो वेगवेगळ्यो योजना कमी रेट ऑफ इंटरेस्ट दिवन महिलांच्या खातीर आर्थिक लोन दिवप हे काम आमचं सरकार करता आणि त्याकाच एक पावल म्हणून अन्नपूर्ण योजना ही आम्ही महिलांच्या स्वयंसहाय्य गटा खातीर सुरुवात केली आसा. म्हणून वेगवेगळ्या सरकारी खात्यात असतले महामंडळी असतले एजन्सीज असतले आणि संस्थांनी असतले वेगवेगळी कॅन्टीन ही अन्नपूर्णा योजना कॅन्टीन म्हणून चलोवची हो निर्णय माझ्या सरकारात घेतलेलो आसा. अशा पद्धतीचे वेगवेगळे निर्णय हे गोंयांतल्या महिलांच्या खातीर युवकांच्या खातीर सातत्यात आमचे सरकार घेत आसा. माझी बस योजना आमच्या सरकारान म्हणजे आम्ही पळयता की आर्थिक वाढ करपा खातीर आणि भौशीक येरादारी तांकां सुरळीत करपा खातीर प्रत्येक गोंयकाराक म्हणजे आयदर भुरग्यांक स्कुला कडेन कनेक्ट करपा खातीर तरणाट्यांक इंडस्ट्रीज कडेन कनेक्ट करपा खातीर आणि महिलांच्या खातीर येरादारी सोपी जावची म्हणून सरकारान माझी बस योजना सुरुवात केल्या. हांव सगळ्या प्रायव्हेट बस ओनरांक आव्हान करता की तेंच्यांनी माझी बस या सरकारी योजनेकडे जोडचे आणि कदंबा कॉर्पोरेशनाच्या मार्फत चलयल्ली आमची माझी बस योजना ही गोंयांत नवीन ट्रान्सपोर्ट क्षेत्रातली क्रांती घडोवन हाडटली हाचो विश्वास म्हाका आसा. हांव प्रत्येक आमच्या प्रायव्हेट बस ओनराक आव्हान करता की माझी बस या योजने खातीर तुम्ही सगळ्यांनी जॉईन जावचे. नवीन क्रांती गोंयांत अशा पद्धतीत ट्रान्सपोर्ट क्षेत्रातली घडोवन हाडुया आणि निश्चितरित्या म्हाका खात्री आसा तें शक्य जातलें. तुमकां खबर आसा की गोंयांतले बऱ्यांतले बरे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर दिवपाक आमचे सरकार सातत्यात वावुरला. पुढे आयच्या वेळार आम्ही एक पावल फुडें मारता आसतना आम्ही टाटा बरोबर एमओयू सायन करता आसतना कॅन्सराची ट्रिटमेंट आणि कॅन्सर क्षेत्रातली ओपीडी ही गोंयांत सुरू जावची म्हणून टाटा हॉस्पिटल्स ऑफ मुंबय हांच्या बरोबर ही एमओयू सायन केला आणि थोड्या दिसा भितर म्हणजे कॅन्सराची ओपीडी प्लस ट्रिटमेंट ही गोंयांत दिवपाचो आमचो मोग आसा. निश्चितरित्या म्हाका खबर आसा आम्ही एक पावल हेल्थ सेक्टरात फुडें घालता आसतना आम्ही आयव्हीआय आणि आयव्हीएफ हाच्या सारकेली ट्रिटमेंट मोफत दिवपाचे गोंय सरकारान थारायला आणि अशा पद्धतीच्यो वेगवेगळ्यो फॅसिलिटीज ह्यो पीएचसी सीएचसी त्यो जीएमसी पर्यंत सातत्यात सरकार हे आमचे दीत आसा. आणि हे सगळे करता आसतना खेळामळाचेरूय सरकारान एक उल्लेखनीय कामगिरी सातत्यात केला आणि आमकां सगळ्यांक जाण आमी वाट पळयता ते नॅशनल गेम्साची. गोंय राज्यात येता त्या 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर हाच्या मजगती प्रतिष्ठीत अशा 27व्या नॅशनल गेम्साचे आयोजन आम्ही करपाचें थारायलां आणि ह्या आयोजना खातीर म्हणजे जायती तयारी सरकाराच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंट एसएजी आणि सरकारातली वेगवेगळी खाती ही कामाक लागल्या. समेस्त गोंयकारांनी म्हणजे ह्या हेतून मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट जावचे. हाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाक भोवमानी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्या वेळार उपस्थित रावपाचे आसा. हे विशाल शिवधनुष्य पेलपा खातीर हांव
उलो मारता गोयच्या सगळ्या राज्यातल्या विविध क्रीडा संघटना तांच्यांनी फुडें येवचे आणि पुराय ह्या सगळ्या संघटनांनी नॅशनल गेम्स यशस्वी करपाचे काम गोय सरकारा बरोबर करचे. गोय राज्य हे ह्या क्षेत्रात एक फुडें पावल मारतले हाची म्हाका खात्री आसा. आणि हे सगळे सांगता आसतना माणकुलें गोंय सुंदर गोंय, भांगराळें गोंय, स्वयंपूर्ण गोंय हे अशेंच सुंदर दवरचे म्हणून तर ते क्लीन दवरची जबाबदारी आमची सगळ्यांची आसा. म्हणजे धाकल्या भुरग्या पासून व्हडा पर्यंत सगळ्यांची आसा. हांगा येवपी जो टुरिस्ट आसा तांची आसा. गोंय सरकार कोट्यांनी रुपया गोंय क्लीन दवरपा खातीर स्पेंड करता. आयदर ते बीच क्लिनिंग आसतले, रोड क्लिनिंग आसतले, पंचायतींनी क्लिनिंग आसतले, म्युनिसिपालिटीनी क्लिनिंग आसतले. सातत्यान दर वर्सा कोट्यांनी बजेट जे आसा हे आमी फक्त गोंय नितळ दवरपाक, सुंदर दवरपाक आमी स्पेंड करता. गोंय सुंदर आसा, नितळ आसा, हिरवेगार आसा म्हणून तर पर्यटन गोंया कडेन आकृष्ट जाता. आणि म्हाका दिसता हे पर्यटन अशाच पद्दतीन जर उरतले आसत जाल्यार हे गोंय नितळ दवरपाची जबाबदारी आमच्या प्रत्येक गोंयकाराची आसा. आणि म्हणून तर आमी हे गोंय सातत्यात हिरवेगार दवरुया, नितळ दवरुया. तुमचे सगळ्यांचे सहकार्य गोंय कचरा मुक्त करपा खातीर उरतले. हांव सगळ्या इंडस्ट्रियलिस्टांक, सगळ्या बिझनेसमॅनांक आणि समेस्त गोंयकारांक उलो मारता की गोंय स्वच्छ आणि सुंदर हिरवेगार दवरपाची संद आमी आज परत एकदा म्हणजे नेटान कामाक लागुया. आज हा 15 ऑगस्ट ह्या दिसा सगळ्यांक हुनहुनीत परबी दिताच आमी अमृत काळात आसा. आमी विकसीत भारत 2047 चे स्वप्न दोळ्यांमुखार दवरून वता. नव भारत निर्माण करपाचे स्वप्न ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी आमच्या मुखार दवरला. चंद्रयान 3 आमी वयता आसतना पळयले गोंयचे भुरगे अशाच पद्दतीन उदरगत करची म्हणून सायन्स सेक्टरात सुद्धा गोंय खंयसरूच फाटी ना. वेगवेगळे पुरस्कारय वेगवेगळे फावटी गोंय सरकार सातत्यान दिता. आणि आमी सगळ्यांनी म्हणजे गोंय हे नव भारत निर्माण करता आसतना नवे गोंय स्वयंपूर्ण गोंय करपाक आमी सगळे जाण कटिबद्ध जावया. निमाणी सुवातीचेर हांव समेस्त गोंयकारांक आव्हान करपाक सोदतां की आमचे गोंय हे एकचाराचे आसा. आमचे गोंय हे बंधू भावाचे प्रतीक आसा. तरी कांय समाज विघातक प्रवृत्ती हांगासर धार्मीक तडे निर्माण करपाक सोदता. इतर राज्यांतल्या विशया वयल्यान हांगासरलें वातावरण तापोवपाक सोदता. म्हाका दिसता आमचे समेस्त गोंयकार हेका अजिबात थारो दिवचना हाचो म्हाका पूर्ण विश्वास आसा. गोंयकारांच्या मदली एकजुटाय म्हणजे आमी पळयता की जाती धर्माच्या भितर आमच्या मदीं केन्ना तडे येवचे ना. हांगासले हिंदू, मुस्लीम, कॅथलीक हे सातत्यान 1961 पासून आयज पर्यंत आमी सगळे जाण एकचारान वावुरल्यात. सगळ्यांचे प्रत्येकाचे सण उत्सव आमी एकचारान मनयल्यात. हाज्याय फुडें हो एकचार अशाच पद्दतीन घट्ट दवरपा खातीर आमी खंयसरूच कोणाकूच अशा पद्दतीन बळी पडचे ना हाची आज शपथ घेवया. आणि परत एकदा आमी म्हणटा की स्वयंपूर्ण गोंय करपाक तुमचो सगळ्यांचो हातभार आसतलो. इतकेच सांगता आनी म्हाजी 2 उतरां पुराय करता. जय हिंद, जय भारत. एकवटीत स्वच्छ आणि दिवसती श्री शेख सलीम. ये साइड बैकग्राउंड है बरो येता रे हेड कॉन्स्टेबल श्री सुधीर मोहन तळेकर हे राष्ट्रपती पदकाचे मानकरी जावन आसा. आपल्या कर्तव्यदक्ष आणि निष्ठावान अशा गुणांनी युक्त अशें व्यक्तिमत्व. ओमानीस मुख्यमंत्री ह्या दबाजान हेड कॉन्स्टेबल श्री सुधीर मोहन तळेकर हांका राष्ट्रपती पदक प्रेसिडेंट पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस भेटोवन तांचो भोवमान करतात. पुढील स्वागत आसात अग्निशामक दलाचे सब ऑफिसर श्री प्रशांत धारगळकर. प्रेसिडेंट फायर सर्व्हिस पदकाचे ते मानकरी जावन आसात. आपल्या जीवाची पर्वा करिनासतना हेरांचे जिवीत आणि मालमत्ता हांचे रक्षण करपाक आदर्शांची मोख तांणी साकारल्या. ओमानीस मुख्यमंत्री ह्या दबाजान सब ऑफिसर श्री प्रशांत धारगळकर हांका फावो जाल्ले प्रेसिडेंट फायर सर्व्हिस मेडल भेटोवन तांचो भोवमान करतात. राष्ट्रपती पदकाच्यो फुडल्यो मानकरी जावन आसात श्रीमती कॅरोलिना फर्नांडीस, सेकंड इन कमांड. गृहरक्षक दलान तांणी आपली खाशेलीची वळख निर्माण करून आता फुडें तांची पद वाडला अशें म्हणटा. गोंयचे भोवमानीस मुख्यमंत्री ह्या दबाजान श्रीमती कॅरोलिन फर्नांडीस, सेकंड इन कमांड हांका फावो जाल्ले राष्ट्रपती पदक भेटोवन तांचो भोवमान करतात. राष्ट्रपती पदकाचे फुडले मानकरी जावन आसात असिस्टंट सेक्शन लीडर श्री नारायण
तिमा धुरी उर्फ पाली होमगार्डचे पुराय निश्चयन तांणी आपले कर्तव्य तरी पावोवपी ही तांची वळख. आजच्या दबाजान गोयचे भौमानीस मुखेलमंत्री असिस्टंट सेक्शन लीडर श्री नारायण तिमा धुरी हांका फावो जाल्ले राष्ट्रपती पदक भेटोवन तांचो भोवमान करतात. गोंय खऱ्या अर्थान सुजलाम सुफलाम जावचें म्हणून गोंय राज्य गोपाळ रत्न ह्या भोवमानाचे मानकरी जावन आसात शेतकामती श्री अनंत प्रभाकर मळी. ह्या आयच्या दबाजान गोंय राज्याचे भौमानीस मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत गोपाळ रत्न हो भोवमान श्री अनंत प्रभाकर मळीक हांका भेटोवन तांचो भोवमान करतानाच तांकां यादस्तीक 1 लाखाचो धनादेश आनी प्रशस्ती पत्रक भेटोवन तांकां गौरवान्वित करता. फुडल्या भोवमानाचे मानकरी जावन आसात उत्कृष्ट वावर करपी स्वयंपूर्ण मित्र आणि याचे मानकरी जावन आसात श्रीमती दीक्षा नामदेव तारी. सरकारी योजनांचो लाभ तळागाळाच्या मनशा मेरेन पावचो हो ध्यास धरून कर्तव्य आणि काम हांचो एक सुंदर संयोग साधपी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय ही मोख तडीक लावपाक वावर करपी श्रीमती दीक्षा नामदेव तारी हांचो भोवमानीस मुखेलमंत्री प्रशस्ती पत्र भेटोवन तांकां परबी दितात. बरो वावर करपी स्वयंपूर्ण मित्र ह्या भोवमानाचे फुडले मानकरी जावन आसात श्री प्रदीप दत्ता सावंत. हेरां खातीर आपल्या गुणांनी आदर्श घालून दिवपी म्हणून तांची नामना आसा. आयच्या दबाजान गोंय राज्याचे भोवमानीस मुखेलमंत्री बरो वावर करपी स्वयंपूर्ण मित्र हो भोवमान श्री प्रदीप दत्ता सावंत हांकां भेटोवन तशेंच प्रशस्ती पत्र भेटोवन तांचो भोवमान करतात. ताचे उपरांत आसात वेगदिणो वावर करपी स्वयंपूर्ण मित्र ह्या भोवमानाचे फुडले मानकरी जावन आसात श्री दत्तप्रसाद वसंत पाळणी. आपले कर्तव्य फिशालकायेन कडेन पावोवपी व्यक्तिमत्व. आयच्या दबाजान राज्याचे भोवमानीस मुखेलमंत्री वेगदिणो वावर करपी स्वयंपूर्ण मित्र हो भोवमान श्री दत्तप्रसाद वसंत पाळणी हांकां भेटोवन तांचो भोवमान करतात. तांचे उपरांत आसात स्वयंपूर्ण मित्र ह्या भोवमानाचे फुडले मानकरी श्री हरिश्चंद्र शिवा गावडे एक सेवाभावी व्यक्तिमत्व. आयच्या दबाजान गोंय राज्याचे भोवमानीस मुखेलमंत्री श्री हरिश्चंद्र शिवा गावडे हांकां स्वयंपूर्ण मित्र हो भोवमान भेटोवन तांकां गौरवान्वित करतात. वेगदिणो स्वयंपूर्ण मित्र ह्या भोवमानाचे फुडले मानकरी जावन आसात श्री सुदेश नंदा गावडे. तळागाळाच्या मनशाक मार्गदर्शन करपाक सदांच अग्रेसर अशी तांची नामना. आजच्या दबाजान गोंय राज्याचे भोवमानीस मुखेलमंत्री वेगदिण्या स्वयंपूर्ण मित्र हो भोवमान श्री सुदेश नंदा गावडे हांकां भेटोवन तशेंच प्रशस्ती पत्र भेटोवन तांचो भोवमान करतात. एक खाशेलो भोवमान असो आसा जे आमचे सामके जाणटेशे श्री गोपाळ दामोदर काकुलो हांकां फावो जाला. आपल्या निर्भय अशा तडफदार गुणांनी ऑपरेशन विजयच्या गोंय मुक्तीच्या झुजाक आयिल्ल्या भारत सेनेक मोलाचो आदर दिवन तांकां तांची मोख हासील करपाक मार्गदर्शन करपी श्री गोपाळ दामोदर काकुलो हांकां फावो जाल्लो खाशेलो भोवमान गोंय राज्याचे भोवमानीस मुखेलमंत्री तांकां भेटोवन शाल श्रीफळ आनी प्रशस्ती पत्र भेटोवन तांचो भोवमान करतात. सगळ्या भोवमानाच्या मानकऱ्यांक परबी दितना सगळ्यांनी जोरदार ताळयो मारून तांची उबा वाडोवची.